नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधील श्रद्धा विहार या ठिकाणी दत्त मंदिर आणि नर्मदेश्वर महादेव मंदिर इथं सामाजिक सभा मंडप बांधणं या कामाचं भूमिपूजन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीमधून मोठ्या उत्साहात पार पडला। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा महेश हिरे आणि महेश हिरे, त्याचबरोबर प्रभागातील माजी नगरसेवक श्याम बडोदे, सतीश बापू सोनवणे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांनी दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली। आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला। भाजपा पदाधिकारी गणेश ठाकूर, राम बडोदे, अनिता सोनवणे, सचिन कुलकर्णी, अनिकेत सोनवणे, रोहन कानकाटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आमदार सीमा हिरे यांनी विकास कामांचा धडाकाच लावला असून मतदारसंघातील जिथे मंदिर तिथे सभागृह बांधून देण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 30 मधील या सभा मंडपासाठी आमदार निधीतून भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कार्यक्रमाप्रसंगी समस्त श्री नर्मदेश्वर भक्त परिवारातर्फे आमदार सीमा हिरे यांना नर्मदेश्वर महादेव शक्ती पुरस्कार देण्यात आला। यावेळी परिसरातील PM देशपांडे, जगदीश माळी, चंद्रकांत जोशी, विजय टिळे, सचिन बर्वे, अनिल मोराणकर, नितीन पाटील, जितेंद्र कुलकर्णी, SM देशपांडे, विक्रांत भोसले, सतीश पांगारकर, बाळनाथ क्षीरसागर, पंकज शिंदे, गणेश राऊत, विशाल पाटील, योगेश चव्हाण, रत्नाकर शिंपी यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। असं समजलं की तिथे सभा मंडप तयार केला आणि खूप चांगला उपयोग त्या सभा मंडपाचा पूर्ण जिथे जिथे बांधले तिथे होतो आहे। मग हरिपाठ असेल, त्याचबरोबर भजन असेल, वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून बालसंस्कार असतील, अशा अनेक कार्यक्रम या सभा मंडपामुळे नागरिकांना करता येणं सोपं झालं आणि त्यामुळे सभा मंडपाचा खूप चांगला उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती की काही धार्मिक कार्यक्रम असले, काही विधी असले तर ते तिथे करता येतात। त्यामुळे निश्चितच आपल्या इथे जवळपास 17 लाख निधी देऊन या सभा मंडपाचं भूमिपूजन होत आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर जवळच असलेल्या कॉलनीत देखील शंकराच्या मंदिराचं देखील सभा मंडपाचं भूमिपूजन होणार आहे आणि तिथे देखील मला आठवतं की खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला, सगळे नागरिक हे तिथे जमून आरती किंवा चांगले धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि खूप उत्साह तिथे मला दिसून आला सगळ्या नागरिकांमध्ये। बऱ्याच वेळेला मी आले, जवळपास अनेक धार्मिक कार्यक्रम तिथे पार पडले, त्या वेळेला मी तिथे उपस्थित राहिले आणि मी बघितलं रांगोळ्या असतील, फुलांचं डेकोरेशन असतील, खूप प्रसन्न वातावरण तिथे बघायला मिळालं। आज आपण बघतो की प्रदीपजी मिश्रांमुळे बऱ्याच ठिकाणी शंकराचे मंदिर आपल्याला झालेले दिसतात आणि एक लोटा जल हर समस्या का हल, जसं प्रदीपजी मिश्रा सांगतात त्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी शंकराची मंदिरं सुद्धा आता झाली। स्विमिंग टँक ताईंनी दिलेलं आहे, त्याचं काम चालू आहे। मला वाटतं पुढच्या वर्षी त्याचं लोकार्पण सोहळा होईल, भूमिपूजन झालेलं आहे। ते साधून साधीने ते आमच्यासाठी ताईंनी जसं आज 2 सभागृह, मंदिर जिथे असेल तिथे सभागृह असं ताईंचा मानस आहे। कुठेही मंदिर असेल, म्हणजे मला वाटतं शिव कॉलनी मधलं शंकराचं मंदिर असेल, साईबाबा मंदिर असेल, मला वाटतं केंगे काकांचं मंदिर असेल, दास मारुती मंदिर असेल, सगळे जिथे मंदिर असेल तिथे सभागृह जर कोणी बांधलं असेल तर त्या सीमाताईंनी बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने ताईंनी तिथे आता जिथे दत्त मंदिराचं तिथे सभागृहाचं भूमिपूजन झालं त्या ठिकाणी ताईंनी स्वतः सांगितलं की जिथेही कुठे मंदिर असेल तिथं आम्हाला नागरिकांची जागा होती। या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गवत वगैरे होते, परंतु शांभाऊ एकदा आले आणि त्यांनी सांगितलं आपण ही जागा साफ करू। ही जागा साफ केली, त्यावेळेस दत्त जयंतीचे 2-3 दिवस अगोदर ती जागा साफ करून दिली। ती जागा साफ झाल्यानंतर दत्त जयंती या ठिकाणी काहीही नव्हतं, त्या ठिकाणी आपण दत्त जयंती साजरी करावी असं सर्वांना वाटलं। त्यात कपिल क्षीरसागर असतील, सचिन दरवेशी असतील, मोराणकर काका असतील, यांनी इथे दत्त जयंती साजरी करण्याचं ठरवलं। ज्यावेळेस या ठिकाणी जागा साफसफाई चालू होती त्यावेळेस आम्ही मंडपाला स्टेज टाकायला सांगितलं, स्टेज झालं, दत्त जयंती व्यवस्थित पार पडली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस स्टेज काढायला मंडपवाले आले त्यावेळेस आम्ही तिथे बघितलं का त्या स्टेज खाली एक औदुंबराचं झाड होतं आणि आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं की इथे आपण पुढे भविष्यात मंदिर बांधू। परंतु 2-3 दिवसांनी जमले सगळे इथे आणि त्या जे औदुंबराचं झाड होतं त्या ठिकाणी
4-5 विटांचा पार बांधला. पुढच्याच महिन्यामध्ये शेजारचे पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मोठा पार बांधला आणि त्या पारावर छोटीशी दत्त महाराजांची मूर्ती स्थापन करून रोजची नियमित आरती आणि त्या ठिकाणी सुरू केली. न्यूज टुडे नाशिक.